न्यू सेशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण द स्टोरी ऑफ टी चा दुसरा पार्ट शिकत आहोत. पहिल्या पार्ट मध्ये आपण टी चा कसा शोध लागला चहाचा, त्याच्यात काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सर्व पाहिलं. आता पुढचा पार्ट बघू. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आपणास एक रिक्वेस्ट आहे की जर आमच्या व्हिडिओचा आपल्यास उपयोग होत असेल, या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा. आणि जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आजचा आपण पार्ट चालू करूयात. आता मागच्या वेळी आपण बघितलं की मंगोलियाला कसं पोहोचला, जपानला कसं पोहोचला चहा. तर thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England where it became fashionable and popular drink among the people. तर अशा पद्धतीने सर्व जपान, युरोप, इंग्लंड मध्ये चहा पोहोचला आणि चहा पिणे तिथली एक फॅशन झाली आणि पॉप्युलर ड्रिंक झालं, ते म्हणजे प्रसिद्ध पेय. तर ऑफिस मध्ये गेलो चहा पाहिजे, कुठले कार्यक्रम आहेत तर त्यावेळी चहा पिणे, अशी पद्धत तिथे रूढ झाली. हाऊ डिड द मॅजिकल बिवरेज गेट इट्स नेम? पण या पेयाला म्हणजे चहाला त्याचं नाव कसं मिळालं? तर द चायनीज कॅरेक्टर ट्यू was the first used in early inscription to describe the tea. चायनीज कॅरेक्टर कोणतं वापरतात? टी कॉमा यू, दॅट इज ट्यू. हे कॅरेक्टर वापरलं जातं चहासाठी, टी साठी. बट लेटर द न्यू कॅरेक्टर च आ was developed to refer specially for the tea. नंतर नवीन शब्द आला ch सिंगल कॉमा ए, म्हणजे काय? तर चा. टी साठी कोणतं कॅरेक्टर आलं? चा. द वर्ड चा इज नाउ समटाइम्स यूज इन इंग्लिश टू रेफर द चायना टी. चा हे नाव कशासाठी वापरतात इंग्लिश मध्ये? तर चायनाचा टी, चायनीज चहा म्हणून. And as we all know, it is very close to the Hindi word chai. आणि चा हे नाव कशाशी असं संबंधित वाटतं रे? तर हिंदी नाव चहासाठी काय? चाय. बरोबर. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? चहा. बरोबर. आणि हे जे चाय नाव आहे तेच पूर्ण इंडियामध्ये वापरलं जातं. आता आपल्याकडे चहाचे भरपूर मोठे मोठे फ्रँचायझी शॉप्स निघालेत. बरोबर. चहाचा व्यापार सुद्धा खूप मोठा आहे. तर हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? तर चहा पहिल्यांदा भारतात कसं काय आलं? हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम. म्हणजे प्राचीन काळापासून इतिहासकार काय म्हणतात की चहा माहित होता. भारतीय लोकांना एक औषधी वनस्पती आहे म्हणून चहाची माहिती होतीच. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. पण एक आनंद मिळावा, एक ताजगी मिळावी म्हणून चहा इथल्या कोणीही लोकांनी पिला नाही. Until the British began to establish plantation in the 19th century. कधीपर्यंत? तर इंग्रज लोकांनी इथे प्लांटेशन म्हणजे शेती करण्यास सुरुवात केली नाही. शेती म्हणजे त्यांनी आपल्या लोकांना जबरदस्ती केली होती की तुम्ही चहाची शेती करायची. कुठल्या? 19व्या शतकात. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. आता 1770 मध्ये भूतान, आसाम हा भारतातलाच भाग होता. तर ईस्ट इंडिया कंपनीने काय केले? खूप सारे सेव्हरल म्हणजे खूप सारे प्रयत्न केले, पण हे काय होते? अनसक्सेसफुल. म्हणजे त्याच्यात काय त्यांना सक्सेस मिळाला नाही चहाचे उत्पादन घेण्यासाठी. जे की त्यांनी सीड्स फ्रॉम चायना, जे चायना मधून ज्या बिया आणल्या होत्या त्याच्यापासून चांगले चहाची झाडं तर काही यांना बनवता आली नाही. मग अल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, हे सगळे प्रयत्न त्यांचे फसले. The botanist Robert Bruce in 1823 discovered the tea plant growing wild in the upper Brahmaputra valley. बोटॅनिस्ट म्हणजे काय? जे झाडांच्या बायोलॉजीचा अभ्यास करतात, जीवशास्त्राचा. तर रॉबर्ट ब्रूसने 1823 मध्ये शोध लावला की अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली, जे ब्रह्मपुत्रेचं खोरं आहे वरच्या भागातलं, तर तिथे चहाची झाडं उगवत आहेत. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि त्यानंतर 1838च्या मे 1838 मध्ये पहिल्यांदा आसाम मधून इंग्लंडला पहिला भारतीय चहा ची विक्री करण्यात आली. Since then, India has gone on to become one of the
वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून एक भारताला ओळख मिळाली की वन ऑफ द लिडिंग म्हणजे काय, तर चहाचं उत्पन्न घेणाऱ्या सर्वात जास्त उत्पन्न घेणाऱ्या देशांपैकी एक देश म्हणजे भारत, अशी भारताची ओळख तयार झाली इंग्लंडमध्ये. टी लवर्स क्लेम दॅट टी मे एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ऍक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. तर चहाचे जे चहा प्रेमी आहेत, चहा पिणारी माणसे, तर ते काय म्हणतात, चहामुळे रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. जो बीपी म्हणजे रक्तदाब आपल्याला कमी कंट्रोलमध्ये राहतो. फाईट व्हायरस विरुद्ध चहा लढतो, त्यांना मारून टाकतो, आणि ज्यामुळे आपण जास्त काळ जगू शकतो. म्हणजे चहा पिणे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आवर बॉडी प्रोड्यूस केमिकल कॉल्ड द फ्री रॅडिकल्स. आता आपली बॉडी एक काही केमिकल्स असतात ज्यांना आपण फ्री रॅडिकल्स ते निर्माण करत असतात शरीरातल्या होणाऱ्या प्रोसेसच्या दरम्यान. दे कॅन डॅमेज आवर फूड, बॉडी अँड आवर हेल्थ. त्याच्यामुळे आपली जी बॉडी असते आणि हेल्थ असते म्हणजे आपली स्वास्थ्य ते थोडंसं खराब होतं. मग काय, टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल फ्लेवोनॉइड्स. तर यावर उपाय म्हणून जे टी मध्ये चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ह्या अँटीऑक्सिडंटचा फायदा काय होतो तर बघा, सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. तर या फ्री रॅडिकल्स म्हणजे ज्याच्यामुळे आपलं बॉडीचं नुकसान होतं त्यांच्यापासून बचाव करण्याचं काम, आपल्या शरीराचा बचाव करण्याचं काम चहा करतो. अशा प्रकारे चहा आपल्याला ताजगी देतो, ताजेपणा देतो, पण आपल्या बॉडीसाठी सुद्धा चांगला आहे. नंतर पुढे बघा, फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. आता खूप लोकांसाठी मित्र भेटला की काय करतो आपण, चल चहा पिऊ, बरोबर. आपल्या इथे पण कोणी आले की आपण काय करतो, पहिल्यांदा चहा घेणार का. तर खूप प्रसिद्ध असं पेय म्हणजे चहा. इन मनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. सोशल म्हणजे सामाजिक कार्य असतात, जसे की पूजा आहे, उद्घाटन आहे कुठले, तर तिथे किंवा सण आहेत कुठले, तर वर्ल्ड मध्ये पूर्ण जगात काय दिलं जातं त्यावेळी, तर चहा प्यायला, बरोबर. आपण कुठलीही पूजा असली तरी काय चहाची सोय करा असं म्हणतो का नाही. पुढे बघा, जपान, चायना, रशिया, कोरिया हॅज स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जपान, चायना, रशिया आणि कोरिया या देशांतर सेरेमनीज, सण आहेत आणि ट्रेडिशन, त्यांची परंपरा आहेत चहाबद्दल. म्हणजे त्या सणाला चहा प्यायचा घरातल्या लोकांनी, असे पण काही सण आहेत. आणि ट्रेडिशन म्हणजे काय, परंपरा, की एखादा दिवस आहे, जसे आपल्याकडे भारतात एखादा सण आहे, एखादा दिवस आहे, तर त्या दिवशी उपवास पकडायचा किंवा त्या दिवशी एक स्पेशल काहीतरी करून, जसं दिवाळीला चकल्या चिवडा करायचा असतो, तसं रशिया, कोरिया या देशांच्यात काय सण आहेत, तर त्या सणाला चहा बनवायचा सर्व लोकांसाठी घरातल्या, आणि त्या सर्व लोकांनी एकत्र बसायचं, आपले पाहुणे वगैरे आणणार, मित्र असणार, त्या सर्वांनी मिळून एकत्र चहा प्यायचा, अशा पद्धत आहे बाहेरच्या देशांच्या. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल टू टाइम टू रिलॅक्स. म्हणजे त्यांना एक आराम करायला, निवांतपणा द्यायला हे सण असतात. अँड एन्जॉय द टेस्ट अँड स्मेल ऑफ द टी. चहाचा वास, चहाची चव घेण्यासाठी हे कारण असतात एक सण ह्यांचे. ते सर्वजण एकत्र बसतात आणि चहाची मजा घेतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द सेरेमनी. जपानमध्ये तर टी क्लब म्हणजे चहाचे क्लब आहेत, की प्रत्येक आठवड्याला जायचं, तिथे लोक येणार आणि ते एकत्र तिथे कोणीतरी चहा बनवणार किंवा ते लोक चहा बनवणार आणि एकत्र पीत गप्पा मारणार, असे हे टी क्लब असतात जपानमध्ये. पुढे बघा, ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील द टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलीजन. जे काही सामान्य लोक आहेत त्यांना काय वाटतं, हे जे आपले सण आहेत चहाबद्दलचे, त्याच्यामुळे आपले धार्मिक कार्य काहीतरी आहे, म्हणजे आपला धर्म आणि हा चहा काहीतरी कारणाने जोडलेला आहे. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. म्हणून ते काय म्हणतात, चहा एक हेल्दी म्हणजे आपल्या स्वास्थ्यदायक आहे, स्वास्थ्याला आपल्या शरीरासाठी उत्तम आहे, एन्जॉयबल ज्याच्या आपण एन्जॉय करतो, आनंद घेतला पाहिजे, स्टिम्युलेटिंग ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी भेटते, असं फुल ऑफ गुड क्वालिटीज पूर्ण अशा चांगल्या गुणांनी भरलेलं पेय आहे म्हणजे चहा. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर टी.
आपला जो एकटेपणा असतो तो दूर करतो चहा, आणि एक हार्टला म्हणजे आपल्या मनाला एक शांतता देतो. चहा पिल्यानंतर आपल्या मनाला शांतता भेटते. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि त्यामुळे आपले जे रोजचे जीवन आहे त्याच्यामुळे चहा पिल्याने आम्हाला कम्फर्ट म्हणजे खूप बरं वाटतं, असं लोकांचं म्हणणं आहे. Many Korean today still have tea ceremonies for important occasion, include special birthday and anniversary. तर कोरियन लोक जे नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया आहेत देश, तर त्याच्यात टी सेरेमनीज आहेत, म्हणजे सण आहेत चहाचे, किंवा जे इम्पॉर्टंट ऑकेजन्स असतात, काही त्यांचे महत्वाचे ऑकेजन म्हणजे बर्थडे असतील कोणाचे, कोणाची अॅनिव्हर्सरी आहे, कोणाचा गेट टुगेदर, तर अशा वेळी ती लोक, हे बघा इथे चित्र पण दिले, तर चहा करतात, एकमेकांबरोबर चहा पितात, गप्पा गोष्टी करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. तर चहा काय करतात, चायनाच्या भरपूर भागामध्ये चहा एक छोट्याशा क्ले, चायना क्ले असतो त्याच्यापासून जे कप टी पॉट्स बनवले जातात असे छोटे, त्याच्यातच चहा घेतला जातो. ऍट टी सेरेमनीज कप आर ओनली हाफ फिल. आणि जे चहाचे सण आहेत त्यांचे त्याच्यात अर्धा कप भरतात, जेवढी कपची साईज आहे त्याच्या फक्त अर्धा चहा भरायचा. द चायनीज बिलीव्ह दॅट रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आणि जो अर्धा उरलेला कप आहे त्याच्यात काय, तर एक आपली मैत्री आणि अफेक्शन, प्रेम पाहिजे. म्हणजे एकमेकांचा चहा त्याच्यात ओतायचा असे नाही, तर अर्धा चहा आहे आणि जेवढा मोकळा भाग आहे तो काय, इथे बसलेल्या सर्वांचं तिथे त्या अर्ध्या भागात प्रेम आहे, आपली मैत्री आहे, आणि ते सगळं एकमेकांचे मैत्री प्रेम एन्जॉय करतात चहा पिता पिता. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ह इन सॅमोवर्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड फ्रॉम अ मेटल. रशियामध्ये टी चहा बनवला जातो आणि तो सॅमोवर्स मध्ये सर्व केला जातो, म्हणजे त्यातून तो ओतून दिला जातो. सॅमोवर म्हणजे काय, स्पेशल रशियन टी केटल. केटल म्हणजे चहाची किटली असती, एक स्पेशल रशियन चहाची किटली असते जी की मेटल पासून बनलेली असते. आता सॅमोवरचा तुम्हाला मी एक फोटो सुद्धा दाखवतो. तर हे बघा, हा फोटो आहे सॅमोवरचा. तर ह्या वरच्या भागातून चहा टाकला जातो आणि ह्या नळाने हे खाली भांड्यात आपल्याला चहा घेतला जातो. हे रशियन मेटल पासून, मेटल मध्ये रशियाचे टाईप, स्पेशल टाईप आहे सॅमोवर, ह्याच्यातून चहा घेतला सर्व केला जातो. ओके. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये लोटस म्हणजे कमळ आणि जॅस्मिन म्हणजे चमेली यांचा सुद्धा चहा केला जातो. इन जपान टी इज मेड युजिंग पावडर ग्रीन टी कॉल्ड मॅचा. तर पावडर ग्रीन टी असतो जपानमध्ये. द टी इज मिक्स विथ बॉइल्ड वॉटर युजिंग द बांबू विस्क अँड सर्व इन स्मॉल बाउल्स. तर बांबूचे जे मध्ये पोकळ भाग असतो त्याच्यात हा चहा बॉइलिंग वॉटर मध्ये टाकला जातो आणि तो छोट्या छोट्या बाउल्स मध्ये सर्व केला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया. आता इंडियामध्ये कसं असतं, तर अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर विजिटर ऍज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इव्हन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. आणि कितीही म्हणजे बघा, तर इंडियामध्ये काय असतं, तर कितीही गरीब असो श्रीमंत असो लोक, ते घर काय असतं, गेस्ट आला किंवा व्हिजिटर आलाय म्हणजे भेटणारा माणूस आलाय किंवा कोणी आपला नातेवाईक आला, तर त्याला एक हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार म्हणजे चहा देणे, बरोबर का नाही. पाणी आणि चहा आपल्याकडे दिला जातो. तर एवढं महत्व आहे इंडियामध्ये चहासाठी. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. काय इंडियाची लोक काय करतात, तर चहा पाण्याचा नाही बनवत, तर काही लोक दुधाबरोबर चहा बनवतात, म्हणजे दुधात डायरेक्ट चहा पावडर आणि शुगर साखर टाकायची आणि दुधाचा चहा बनवून पिला जातो, प्यायला त्यांना चांगलं वाटतं. इन रेनी सीझन इट इज ब्रू विथ जिंजर टू गिव्ह अ ऍडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आता रेनी सीझन म्हणजे काय, तर पावसाळ्यात किंवा इतर वेळी लोक आता जिंजर म्हणजे काय, तर आलं, आलं वापरून आल्याचा चहा बनवतात, ज्याच्यामुळे मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणजे आपल्या ज्या बॉडीची इम्युनिटी रोगप्रतिकार क्षमता वाढेल अशा पद्धतीने तो आल्याचा चहा बनवला जातो, गवती चहा बनवला जातो. Others add spices like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. तर काही लोक स्पाइसेस मसाल्याचे पदार्थ जसे की कॅर्डेमॉम म्हणजे इलायची, क्लोव
क्लोव्ज म्हणजे लवंग, इलायची, लवंग असं पदार्थ मिक्स केले जातात चहा बरोबर, का तर त्याची चव बदलावी म्हणून, एक चांगली ह्याच्यापेक्षा चांगली चव मिळावी म्हणून. टी इज मस्ट आफ्टर द प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. म्हणजे सकाळी व संध्याकाळी एक स्पायसी म्हणजे काय तर एक मसालेदार डिश झाली, आपण काही खाल्लं की त्याच्याबरोबर चहा सुद्धा आपल्याला लागतो म्हणजे लागतो. 4 वाजले की चहा पाहिजे, सकाळी दिवसाची सुरुवात चहाने करतो बरोबर. सम connoisseurs relish dedicatedly flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? तर connoisseurs म्हणजे टीवर, चहावर संशोधन करणाऱ्या विशेषज्ञ लोकांनी काय केलंय तर वेगवेगळ्या फ्लेवरचे, चवीचे चहा बाजारात आणले, जसे की जॅस्मिन टी, चमेली टी, ग्रीन टी, लेमन टी, इव्हन आईस टी म्हणजे बर्फाबरोबर पण चहा मिक्स करून. हाऊ अबाउट यू? तर तुम्हाला कोणत्या ह्या प्रकारचा चहा आवडतो? आपण पाहिलेत का नाही, ब्लॅक टी, ग्रीन टी. तर तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला या प्रकारातला कोणता चहा सर्वात जास्त आवडतो. तर तुम्ही कमेंट करून सुद्धा आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा आवडतो. तर हा होता आपला चॅप्टर द स्टोरी ऑफ टी. जर ही व्हिडिओ आपल्यास आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि जर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. केसीसी ऑनलाईन ट्युशनचा तुम्हाला भाग व्हायचा असेल, आमची ट्युशन जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.